ती पहिली जी मॅच होणार आहे ती म्हणजे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वारी स्पोर्ट कामतगर विरुद्ध आई वज्रश्री स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वारी स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टनने प्रवासी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आई वज्रेश्वरी निंबवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही कॅप्टनना आपण देऊया शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. तसेच त्यांच्या पूर्ण संघाला आणि त्याच्या पाठीरांगेला खूप खूप शुभेच्छा. आणि आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. सर्वप्रथम माझ्यासोबत जोडले जातील एक पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज माझे मित्र हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गवली सर. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये अतिशय जबरदस्त भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण बघतोय, ज्याचं आयोजन केलेलं आहे माननीय श्री निलेश दादा चौधरी साहेब, त्यानंतर वराल देवी स्पोर्ट ताडाली, त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतघर यांचं एक अप्रतिम आयोजन आपण बघतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. 5वं सीझन आहे आणि एक खरोखरच पर्व 5वं आणि खरोखरच या 5व्या पर्वाचा गर्व आहे आपल्याला, कारण या वर्षामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काल आपण बघितले चांगली मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्याच मॅचमध्ये काल सुपर ओव्हरची मॅचसुद्धा पाहायला मिळाली. 5 पंच आमच्या आहेत ज्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये आपण बघतोय गोकुलदास पाटील, त्यानंतर शकील कुट्टी, रमीज रईस, शानू कुरेशी अँड परेश महाजन या 5 पंचांनी अतिशय चांगली अंपायरिंग केलेली आहे. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये बघितलं तर डॉक्टर गवली सर जे आमचे गुरुवर्य आहेत, त्यानंतर सिद्दीक भावे हे सुद्धा आमचे गुरुवर्य आहेत. त्यांचा आवाज तुम्ही भिवंडीमध्ये नक्कीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ऐकता आणि त्यांच्या जोडीला काल मी सुद्धा समालोचन केलं. त्यानंतर समीर ठाकरे, त्यानंतर राहुल आणि जयवंत पाटील यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नुकताच आपण बघितलं टॉस झाला आणि टॉस जिंकला स्वर्गीय परशुराम स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते आई वज्रेश्वरी निंबवली टीमला. चला लगेच वेळेबद्दल सहकार्य करा, कारण 12 वाजता सामना चालू व्हायला पाहिजे होता. थोडंसं उशिरा टॉस झालेला आहे आजच्या दिवसामध्ये, कारण जेवढा सामना सुरू व्हायला उशीर होईल तेवढे संपायला उशीर होतोय, कारण रात्री जर आपण बघितलं सकाळचे 4 वाजले होते. त्यामुळे मित्रांनो प्लीज वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. लक्षात घ्या की तुम्हाला जी 5 षटकं आहेत, 5 षटकं पहिली 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत आणि 20 मिनिटाच्या आत जर तुम्ही पहिली 4 षटकं कंप्लीट केली नाही तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बाउंड्रीचा एक फिल्डर 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही तुम्हाला पेनल्टी असेल, याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. यस हेमंत, मॅच सुरू होण्यापूर्वी काही नियमावली आपण दोन्ही टीमच्या समोर तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जे जोडले गेलेले प्रेक्षक आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी नियमावली जे पहिला महत्त्वाचा नियम आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. जर आपण 20 मिनिटात 4 षटके पूर्ण केली नाही तर मात्र पेनल्टी, जी पेनल्टी असणार आहे ती म्हणजे आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक आहे तो तुम्हाला इनफिल्ड मग 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. दुसरी महत्वाचा नियम म्हणजे सामना जर बरोबरी सुटला तर सुपर तुमच्यासाठी 2 असतील, लक्षात घ्यायचे 2 रिव्ह्यू असतील, पण ते खास तुमच्यासाठी असतील. ती म्हणजे नो साठी आणि वाईट साठी असणार आहेत.
फक्त वेळेसंदर्भात सहकार्याचा फलंदाज बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून येणारा जो बॅटर आहे त्याने खऱ्या अर्थाने 30 सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणी क्रॉस होणं गरजेचं आहे. आपण मॅच पाहणार आहोत ते म्हणजे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगार संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आई वजीरश्री निंबवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. कालचा दिवस गाजवला तो म्हणजे रातो के कातिल स्वर्गीय कैलाश बजाके स्मृती RCC पेठ त्याचबरोबर नानकर हे दोन्ही संघ सुपर 8 मध्ये संघाने प्रवेश केला. दोन्ही पंच आमचे मैदानात प्रवेश करत आहेत. मोस्ट खूप पंच कामगिरी करणार आहेत. शकील कुट्टी त्याचबरोबर रमीज रईस आणि परेश महाजन असे नामांकित पंच आहे. खूप मोठा अनुभव आहे पंचाच्या पाठीशी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आणि आई वजीरश्री निंबवली संघ कॅप्टनने आपली सलामीची जोडी सुद्धा लगेचच मैदानात तैनात करायची आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी वराळ टीम स्पोर्ट ताडाली यांची खरं तर एक अपार मेहनत. मित्रांनो, स्पर्धा खरं तर एक 5 दिवसाची असते, परंतु ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडावी स्पर्धेला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी तब्बल 2 महिने अगोदर तयारी करावी लागते. आणि तयारी करण्यासाठी वराळ टीम स्पोर्ट ताडाली यांनी सुद्धा सन्माननीय निवेदन चौधरी साहेब यांच्या बरोबर अपार मेहनत घेतलेली आहे संपन्न होण्यासाठी. कारण पाहतोय जवळपास 1 ते 2 मीटिंगला मी सुद्धा हजर होतो. जवळपास 1 महिना अगोदरच या तयारीला सुरुवात होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप मिळतं या स्पर्धेला. हे 5वं पर्व आहे आणि एक सफल स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जात आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातोय. विशेष म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निवेदन चौधरी साहेब यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण परिवार एक अपार मेहनत घेत असतो. ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी वराळ देवी स्पोर्ट ताडाळी यांची सुद्धा मेहनत, त्यांचं मित्र परिवार सुद्धा सोबत असतो. त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतगार संघाची सुद्धा ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी मेहनत आहे. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुरुवातीला जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा लगेचच मॅचला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी सज्ज होतील एक पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचक, नेहमीच माझे परम मित्र, एक माझ्या मित्रासारखे आहेत, हेमंत पाटील. त्यानंतर अमोल चौधरी, धीरज बजाके, माधव, त्यानंतर प्रणीत चौधरी, हर्षल चौधरी, अजय शिंदे, हर्ष बजागे, आयुष या सर्वांची अथक मेहनत आणि प्रयत्न आहेत ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. दोन्ही आमचे पंच गेलेले आहेत अंपायरिंगसाठी. चला लगेच जॉली स्पोर्ट कामतगार टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आणि ओपनिंग जोडी मैदानामध्ये रेडी ठेवायची आहे ती आई वजेश्वरी निंबवली या टीमने. या 2 टीममध्ये पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बघूया आजच्या दिवसामध्ये सुरुवात विजयाची कोणती टीम करेल, जॉली स्पोर्ट कामतगार की आई वजेश्वरी निंबवली टीम. दोन्ही सुद्धा मजबूत टीम आहेत आणि जॉली स्पोर्ट कामतगार टीमचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती जॉली स्पोर्ट कामतगार टीमने. एक चुरशीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं मागच्या वर्षी विजय संपादन करून एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली होती धर्मराजा चषक. हेमंत, 1 मिनिट थांबवतोय कारण मान्यवर कक्षामध्ये आता ज्यांचं आगमन झालंय ते म्हणजे सन्माननीय श्यामसेठ चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे.
त्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी एक शेवटची स्पर्धा मी कव्हरेज दिलं होतं एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून त्यांची जी अप्रतिम जबरदस्त स्पर्धा झाली होती 40+ची ठाणे जिल्हा ओपन स्पर्धा झाली होती. श्यामशेठ चौधरी साहेब आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मास्टर 40+ची त्यांची खरं संबंध आहेत. मास्टर पुढे संघटनेसाठी त्या फार मेहनत घेत आहेत. म्हणजे बघा कुटुंबाचा आपण बघितलं संबंध राजेश दादा चौधरी हे सुद्धा 40+ संघटना टीम जी आहे तालाळीची त्या टीमसाठी त्यांचे ते सर्व आहेत. म्हणजे क्रिकेटशी खूप जवळीक आहे या परिवाराची. आणि निलेश दादांचं जर बघितलं आपण खरं तर निलेश दादा क्रिकेटर नाही आहेत, पण क्रिकेट चांगल्या प्रकारे व्हावं, खेळाडूंना क्रिकेट चांगलं खेळायला मिळावं, प्रेक्षकांना एक चांगल्या स्पर्धेचा आनंद मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने ते स्पर्धेचं आयोजन करतात. हे फार महत्वाचं आहे. चला लगेच ओपनिंग जोडी सुद्धा मैदानामध्ये येताना आपल्याला दिसते. तर नक्कीच या दोन टीममध्ये एक चांगली मॅच या धर्मराजा चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करताना दिसेल आई वजेश्वरी निंबवली आणि फिल्डिंग करताना दिसेल ज्यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्वर्गीय परशुराम पाटील. स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीम वसई कामन परिसरामध्ये सुद्धा खेळण्यासाठी ते अतिशय चांगली कामगिरी त्या परिसरामध्ये सुद्धा या संघाने केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर निंबवली टीम ही सुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते या भिवंडी ग्रामीणमधली. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर ग्रामीण आणि BC4 सिटी अशा दोन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. कालसुद्धा आपण बघितलं सिटीचे 4 टीमी खेळताना आपल्याला दिसल्या. आजसुद्धा सिटी ओपनमधल्या BC4च्या आणखीन संघ खेळताना दिसतील. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माझ्या समवेत या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज होतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. थँक्स हेमंत पाटील. पहिली मॅच आपण पाहणार आहोत. खरं तर थोडंसं उशिरा शेड्यूल सुरू होतंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेले आई वज्रश्री निंबोली संघाची. वीर बजरंग कारिवली आणि टेमगरपाडा संघ कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर यानंतर आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. टेमगरपाडा आणि वीर बजरंग कारिवली दोन्ही संघ कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी तयार राहायचंय. जस्ट तडंफार आहे. तिसऱ्या पंचांची व्यवस्था साईड कॅमेरा बंद आहे. भीमर तिसऱ्या पंचांची सुविधा जी आहे भीमर आणि व्हाईट साठी आहे. एक लक्षात घ्या नेक्स्ट मॅच जी आहे दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जर तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी एखादा कॅप्टन जर नाही आला तर नक्कीच त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि दोन्ही कॅप्टन जर नाही आले तर 3 बॉल ते मॅचच्या 3 बॉल कमी करण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. कारण स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशनने या धर्मराजा चषकचं आयोजन केलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय पहिला बॉलर मोहिल म्हात्रे येतोय. निखिल स्ट्राईक एंडला भालेकर अँड शुभम गुळवी नॉन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल आजच्या दिवसातला फुल लेनचा बॉल. यावेळेस जस्ट शॉट होता कबतच्या फिल्डर पासून. एक संधी होती थोडीसा कॅच घेण्याची मात्र या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलने ऑफ द मार्क होतोय निखिल भालेकर. येस निखिल भालेकर खरं तर फुल टॉस चेंडू होता. तुम्ही जर क्लास फटका खेळलात गॅप शोधली तर तुम्हाला एक चांगला धाव मिळू शकतो. तुम्ही क्रिकेटिंग फटके खेळणं फार गरजेचं आहे. ज्या दिशेने चेंडू आहे त्या दिशेने तुम्ही फटके खेळायला हवा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मोहिल म्हात्रे. एक अतिशय चांगला बॉलर म्हटला जातोय स्वर्गीय परशुराम पाटील ज्वाली स्पोर्ट कामतघर टीमचा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. जो डीप मध्ये 2 फिल्डर दिसतात आपल्याला ज्यामध्ये एक लॉंग ऑफ आहे आणि एक आय थिंक लॉंगच्या दिशेने ऑन साईडला खेळायचं होतं. खाली राहिला हा बॉल. अपेक्षा केली होती त्यापेक्षा थोडासा खाली बॉल राहिला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. एकच रन फक्त मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. एक ने शुभम सुद्धा आपलं खातं खोलतं आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 2 रन्स. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. ऑन साईडला खेळायचा होता मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. त्यामुळे फक्त एका धावावर शिवमला समाधान मानावं लागतं.
कंट्रोल गोलंदाजी करताना दिसतोय पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज मोहिल म्हात्रे आपण टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा कंट्रोल हरवला, जास्त बाहेर केला बॉलला, वाईटचा इशारा होतोय. पंच शानू कुरेशी त्या ठिकाणी आहेत. एक अतिरिक्त रन मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा केला जातोय पंचांमार्फत. तर नक्कीच एक एक्स्ट्रा रन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 3 वर. अतिरिक्त बाउन्स जेव्हा अशा प्रकारचं असं ते पंच इशारा करतात, कारण यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित दुसऱ्या प्रकारे शिक्षा मिळू शकते गोलंदाजाला. मोहिल म्हात्रे पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय, प्रोटेक्शन होतं, मात्र अडू शकत नाही बॉलला. बॉल सरळ निघून जातो डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खरं प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, पण त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला. डीप मिड विकेट सीमापार चौकार. चांगला फटका, चांगला स्टार्ट मिळवून दिलेला आहे निखिलने. हुकचा फटका या वेळेला. बॉल जाईल डीप स्क्वेअरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एका टप्प्याने चांगली फिल्डिंग करेल का नाही, मात्र पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात निखिल भालेकरच्या बॅटमधून. खरं तर चेंडू पर्यंत पोहोचला होता. एक क्षण असं वाटलं की चेंडू चांगल्या प्रकारे अडवलेला आहे, पण मात्र 1-2 का 4 बघायला मिळालं. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2-4 धावा मिळतात. असं वाटलं की सहज फिल्डिंग करेल तिकडचा फिल्डर, मात्र चुकी होते. त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर या टीमची. या चुका सुधाराव्या लागतील जॉली कामतघर टीमला. पुढे आला, फुल टॉसला घेतला, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. कव्हरच्या हातामध्ये हा बॉल खेळला जातोय, मात्र वेळ होता फलंदाजाकडे एक सिंगल कंप्लीट करण्याचा, आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. निखिल स्वतःवर नाराज आहे. ज्या अंदाजाने निखिलने फटका खेळला, अपेक्षा केली होती की हा चेंडू नक्की सीमारेषेवर जाऊ शकला असता, परंतु टायमिंग बरोबर झालं नाही आणि सरळ चेंडू निघून गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, त्यामुळे एकाच धावावर समाधान मानावं लागलं. अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर मोहिल म्हात्रे. फिल्डिंगची साथ थोडीशी मिळाली नाहीये या ओव्हरमध्ये मोहिलला. ओव्हर द विकेट. हो, खोलवट टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉलमध्ये. काय जबरदस्त आहे फॉल्ड दाखवतो मोहिल म्हात्रे. अप्रतिम फिल्डिंग करतोय. ओव्हरची होते समाप्ती, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई वैजेश्वरी निंबवली टीमचा स्कोर आहे 12 कोणताही विकेट नाही. पहिल्या षटकासाठी किती वेळ घेतली आमचे स्कोर या ठिकाणी मेन्शन करतील. 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. लक्षात घ्यायचं आपण 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. ऑफिशियल कॉल टेंबरपाडा संघाचे कर्णधार तसेच वीर बजरंग कारेवीर संघाचे कर्णधार. आपण त्वरित संपर्क साधायचे, टॉस साठी तयार राहायचंय. लक्षात घ्या, एखादा जर कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये लेट उशिरा जर टॉस करण्यासाठी आला तर त्यांना पेनल्टीचा सामना करावा लागेल. आणि दोन्ही जर कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आले नाही तर ती जी मॅच असेल 3 बॉल कमीची मॅच असेल, 3 बॉलची कपात केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. अगदी बरोबर हेमंत, कारण ती मॅच जी होईल ती 4 षटके आणि 3 चेंडूंची होईल. त्या दोन्ही संघाला 5 षटके खेळण्याची संधी मिळणार नाहीये. समोरच्या एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर बघूया कोणता गोलंदाज येतोय. रितेश धुमाल, एक अप्रतिम परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हटला जातोय. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा. काल ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला खेळताना दिसला. शालीन स्पोर्ट्स या संघामधून त्या संघाने विजय संपादन केला कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे रितेश धुमाल. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली, विकेटच्या मागे एक शॉट फाईन लेग आहे, शॉट थळम्यान आहे. गलीच्या दिशेने एक फिल्डर दिसतोय, त्यानंतर एक पॉइंटला फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ लाईक फिल्डर, मिड ऑन लाईक फिल्डर, त्यानंतर ऑन साइडला डीप मध्ये आपण जर पाहिलं तर डीप मिड विकेटला एक फिल्डर आपल्याला दिसतोय.
येस मोस्ट एक्सपिरियन्स राकेश चौधरी यष्टी रक्षण करतोय. खूप धांडगा अनुभव आहे. अगदी बरोबर. राकेश चौधरी एक चांगला विकेट किपर बॅटर सुद्धा आहे तो. रितेश पहिला बॉल. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका. मात्र फील्ड त्या ठिकाणी होता. फिल्डिंग चांगली आहे मात्र गॅदरिंग थोडस व्यवस्थित होऊ शकली नाही रितेश धुमाल याची. त्यामुळे नक्कीच जीवनदान मिळाले आहे ते फलंदाजाला. 1 रन कंप्लीट होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते. स्कोर बरोबर 13 रन्स. 3 गोष्टी बघायला मिळाल्या. खूप चांगला फटका बघायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र गोलंदाजाला धावबाद करण्याची संधी होती ती मात्र त्याला धावबाद करता आलेली नाही. 3 गोष्टी या चेंडूवर बघायला मिळाल्या. काय फटका खेळला होता. क्षणभर तर असं वाटलं की बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पण शॉर्ट कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अप्रतिम फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली तिथल्या फिल्डरने. हर्षद होतं त्या ठिकाणी. रितेश लेफ्ट आर्मने आपण टाकलाय. पूल केलाय बॉलला आणि बॉल जाईल डीप विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका. अराउंड दी ऑफ स्टंप पूलचा फटका खेळला होता शिवम. कारण उंचापुरा आहे शिवम. अगदी शेवटच्या क्षणामध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि अगदी उजव्या बाहेरनं खेचून मारला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा आणि शुभम याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. आजच्या दिवसामधला हा पहिला षटकार येतोय आणि हा षटकार शुभम गुळवीच्या बॅट मधून. काय ताकदवर शॉट होता. परफेक्ट टायमिंग झाला होता. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट केलं होतं या बॉलला आणि सरळ पाठवून दिलंय मिड विकेटच्या बाहेर षटकारासाठी शुभम गुळवी याने. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय 19 वर. 19 विदाउट लॉस. रितेश धुमाल यावेळेस ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉल टाकला होता. छेडछाणी केली. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. कुठल्या प्रकारचा रन नाहीये. कदाचित असं वाटले की हा बॉल सोडला असता तर वाईट होऊ शकला असता. याचा फार दुरून म्हणजे खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा खेळतात ना तुम्ही स्क्वेअर कटचा फटका खेळू शकता पण तर सरळ तुम्ही मिडऑफला किंवा मिडऑनला खेळायला तुम्हाला चांगल्या प्रकारे धाव मिळू शकणार नाही या चेंडूवर. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय रितेश धुमाल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. ओ चांगला बॉल. या वेळेला लेन बॉल टाकला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज शुभम याचा. चुकतोय आणि हा जातोय डॉट बॉल. येस खूप चांगली गोलंदाजी रितेश द्वारा बघायला मिळते. तसंही रितेश कम्प्लीट ऑलराऊंडर आहे जॉली स्पोर्ट कामतकर संघाचा. षटकार लागल्यानंतर 2 डॉट बॉल टाकले. जबरदस्त कमबॅक केलेले आहे रितेश धुमाल याने. चांगली गोलंदाजी. एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा यावेळेला इम्प्रोव्हिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शुभम याचा. जोरदार अपील सुद्धा झालेली आहे मात्र पंच सहमत नाहीत कारण बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. हा सुद्धा जातोय डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी. थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं होतं रितेशने की शिवम थोडासा सफल होतोय. उजव्याच्या बाहेर येतोय आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला आणि आपण डॉट चेंडू बघायला असं वाटलं की बॅटला स्पर्श झाला की काही क्षणभर हलकंसं अपीलही केलं गेलं मात्र डॉट बॉल. रितेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये मात्र फिल्डर काउकाण्याच्या दिशेने येतोय. चांगला कॅच होईल आणि विकेट जाईल ती शुभम गुळवी याची. पहिला फलंदाज बाद होतोय आई वैजेश्वरी निंबवली टीमचा. शुभम गुळवी इज आउट. येस शुभम वॉज स्ट्रगलिंग. संघर्ष करताना दिसला कारण 3 डॉट बॉल खेळल्यानंतर चौथ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण झेल अप्रतिम घेतलेला आहे. कारण आपण पाहतो जवळपास काऊ कॉर्नरला असलेला हा क्षेत्ररक्षक आहे. जवळपास वाईड ऑफ लॉंगॉनला आला आणि अतिशय चांगला झेल घेतला. कॅचेस इन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. तुम्ही जर एखादा झेल चांगल्या प्रकारे घेतला तर सामन्याला बऱ्याचशा वेळेला काळाटणी मिळू शकते आणि जर तुम्ही एखादा झेल सोडला तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा वेळा बघितलेलं आहे आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ही उदाहरणं नमूद करू जाणकार प्रेक्षकांच्या समोर. पहिले 2 बॉलमध्ये 7 रन खर्च केले होते रितेशने. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केले. शेवटचे 4 बॉलमध्ये
एकही धाव न देता एक महत्वपूर्ण विकेट शुभमची मिळवलेली आहे आणि त्यांनी दाखवून दिले रितेश धुमालने की तो कुठल्या कॅटेगरीचा खेळाडू आहे. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक केलं रितेश धुमालने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई वज्रेश्वरी निंबवली टीमची 19 रन्स. 9.50च्या सरासरीने वाटचाल करताना दिसते. काल आपण दिवसा सनलाइट मध्ये बघितलं, भरपूर धावा होताना दिसले आपल्याला. 5 षटकामध्ये आपण 83 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत कालच्या दिवसामध्ये. तर आज बघूया पहिल्याच मॅच मध्ये किती धावा बनतील आणि किती धावांचं टार्गेट देतील आई वज्रेश्वरी निंबवली टीम. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतघर टीम समोर. नाही, डेफिनेटली हेमंत आपण पाहतोय, कारण लख सूर्यप्रकाश आहे, आयडियल कंडिशन आहे, क्रिकेटसाठी पोषक वातावरण आहे. आणि असं जेव्हा वातावरण असतं तेव्हा जास्त धावसंख्या तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि खेळपट्टी अतिशय ठणक आहे, त्यामुळे कदाचित मोठी धावसंख्या उभी राहू शकते. आणि मला असं वाटतं की जवळपास संध्याकाळचं सत्र जोपर्यंत सुरू होत नाहीये तोपर्यंत मात्र एक मोठी धावसंख्या आपल्याला बघायला मिळू शकते. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा वेळेला वातावरणात गारवा निर्माण होतो, ड्यू फॅक्टर असतं, दव पडलेलं असतं, तेव्हा मात्र जास्त धावसंख्या बघायला मिळत नाही. पण ह्या वातावरणामध्ये एक मोठी धावसंख्या बघायला मिळेल. कदाचित हा जो आकडा आहे बऱ्याच वेळा बघितला आपण, 60 पेक्षा जास्त धावा बघायला मिळू शकतात. आदित्य माळी येतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि आकाश गुळवी नवीन बॅटर आलेला आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळला जातोय, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग करतोय तिथला फिल्डर. फक्त एकच रन मिळते, एक पेक्षा जास्त काय नाही. एकने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 20 रन. लॉस ऑफ 1 विकेट. शुभम गुळवे याची 1 विकेट गेलेली आहे. शुभमने आउट होण्यापूर्वी 7 बॉल मध्ये 7 धावा बनवल्या होत्या. येस, आपण होस्ट टीम पाहतोय खरं तर ज्वाली स्पोर्ट कामतघर संघाला, कारण वराळी स्पोर्ट तारळ्याच्या सोबत त्यांची सुद्धा एक अपार मेहनत हे आयोजन करण्यासाठी, खास करून ज्वाली स्पोर्ट कामतघर संघाची. आणि होस्ट टीम खेळताना आपण पाहतोय यस, यजमान आहे ज्वाली स्पोर्ट कामतघर टीम. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हेमंत, ह्या मैदानावर ज्वाली स्पोर्ट कामतघर संघाने नेहमीच चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. परंतु ह्या टुर्नामेंट्स मध्ये सातत्य बघायला मिळेल का? आदित्य माली पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ, चांगला ऑन ड्राईव्ह आहे, मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय. थ्रोईल राकेशच्या हातामध्ये, तोपर्यंत 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. सिंगलने टोटल जाईल 21 वर. 21 धावा झालेत. आपण तिसरं षटक पाहतोय. 5 षटकांची मॅच असणार आहे. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, कारण ज्वाली स्पोर्ट कामतघर संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आदित्य पुढील बॉल ओव्हर द विकेट. हवेत बॉल आहे, स्वतः बॉलर येतोय, बॉल खाली. आदित्य कोणती चुकी नाही, कॉटन बोल्ड आउट. फलंदाज होईल बाद. निखिल भालेकर इज आउट. सेकंड विकेट डाऊन. पाहतोय ज्वाली स्पोर्ट कामतघर संघाचा आपण जेव्हा विचार करतोय, एक काळ असा होता की मोती असेल, अमोल पाटील असेल, प्रशांत असेल, अरविंद असेल, फार मोठी नावं होती. पण आज त्यांचे यंगस्टर सुद्धा खूप चांगली कामगिरी करताना दिसतात. खास करून रितेश असेल, मोहिल असेल, त्यानंतर ओम असेल, अशा प्रकारची मोठी नावं यंगस्टर खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करताना आपण त्यांना पाहतोय. अगदी बरोबर, कारण जे सिनियर होते त्यांनी नक्कीच चांगली शिकवण दिलेली आहे ज्वाली स्पोर्ट कामतघरच्या या जे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना, आणि त्या प्रकारे त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर येतोय, करण गुळवी येतोय बॅटिंगसाठी. 1 विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे आदित्य माळी यांनी. ओ, सरळ खेळला या वेळेला. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी येतोय, मात्र या ठिकाणी बॉल क्रॉस होते बाउंड्री आणि जाईल 4 रन. चौकार.
नाही, चांगला प्रयत्न केला होता. खरं वाईड ऑफ लॉंग ऑफला होता आणि स्ट्रेट लॉंग ऑफला आला होता, मात्र मिसफील्ड झाला आणि 4 धावा मिळाल्या. ताकदवर फटका होता. पुन्हा एकदा हॅमर करायचं होतं. ह्या वेळेला क्रॉस पेडिट शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज. करण कुलबी आल्या चौकारीने आपलं खातं ओपन केली होती, मात्र यावेळेला हा डॉट बॉल चांगला कमबॅक आदित्य माली याचं सुद्धा पाहायला मिळतंय. हेच फार महत्वाचं आहे. चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय कमबॅक करताना पाहतोय आदित्यला. आदित्य सुद्धा एक यंगस्टर आहे. अंतिम बॉल शेवटचा बॉल घेऊन जातो आदित्य. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. अंपायर शानू कुरेशी यांचा इशारा होतो वाईड. एकने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 26 रन. तिसरं षटक आहे मार्गस्थ याने जर आपण विचार केला तर एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. चॅलेंजेबल म्हणतात तिसऱ्या षटकापर्यंत बघितली आपण, कारण अजूनही यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 5 षटकांची मॅच आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आदित्य माली. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, चांगला बॉल अप्रतिम डिलिव्हरी. ओव्हरची होईल समाप्ती आणि या ठिकाणी 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई वैचेश्वरी निंबवली टीमचा स्कोर झालेला आहे 26 वर 2 विकेट. येस, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 बाद 26 असे एक समाधानकारक धावसंख्या. अजूनही त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आपण आई वैजश्री निंबोली संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आणि अजूनही मला असं वाटतं हेमंत, ही 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये 30 किंवा 35 धावा जर जमवल्या तर 60+ एक चांगली धावसंख्या उभी राहू शकते. पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल. टेंबरपाडा आणि वीर बजरंग कारिवली दोन्ही संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचे ऑर्गनायझिंग कमिटीशी. ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे वरालदी स्पोर्ट ताडाळी आणि त्यांच्यासोबत जॉली स्पोर्ट कामतगर, हे दोन्ही स्पोर्ट्स क्लब जे आहेत या अर्थातच या स्पर्धेचे प्रणेते सर्वा धर्मराजा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांच्यासोबत अपार मेहनत करतायत स्पर्धा संपन्न करण्यासाठी. अंतिम 2 षटक फक्त शिल्लक असतील आणि 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 25 ते 30 धावा 2 षटकामध्ये यायला पाहिजे. 25 ते 30 धावा 2 षटकामध्ये जर आल्या तर एक चांगल्या टोटल पर्यंत जाईल आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वेलरी स्पोर्ट कामतगड टीम मध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिलेली आहे मला वाटते पंचांनी. वेळेबद्दल सहकार्य करायला. हे षटक जे आहे महत्वपूर्ण षटक असेल आणि वेळेवर षटक कंप्लीट करायची तुम्हाला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगड टीम. येस, वेलकम अँड सुस्वागतम. आपण त्यांचा आवाज खरं तर ऐकतात. सुप्रसिद्ध गायक या ठिकाणी यांचं आगमन झालं. सतीश विशे शहापूर केळणीचे खांब लावले मांडवाला. प्रेम सतीश विशे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडू सरळ जाते लॉंग आपला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. सुप्रसिद्ध गायक, शहापूरचे सुप्रसिद्ध गायक, ठाणे जिल्ह्याचा एक स्वीट व्हॉइस असं म्हटलं वावगं ठरणार नाही. सतीश विशे अर्थात केळणीचे खांब लावले मांडवाला प्रेम यांचं आगमन झालेलं आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब तसेच वरालदेव स्पोर्ट ताडाळी व जॉली स्पोर्ट कामतगर यांच्या वतीने आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 29. अगदी चांगला बॉल होता. कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी केली होती रितेश धुमालने, मात्र पायावर बॉल अदलतोय.
एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लेग बायच्या रूपाने ही धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 29 रन, 29, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकात रितेश धुमाळने खूप चांगली गोलंदाजी केली होती. 7 धावा देऊन एक फलंदाज बाद केला होता. रितेश मार्गस्थ होईल. बॅक टू द बॉलर बॅक ड्राईव्ह. काय गोलंदाजी करतोय, अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळतोय, टाकतोय. खूप चांगली गोलंदाजी रितेश करतोय. अगदी महत्वाचा गोलंदाज आहे, महत्वाचा खेळाडू आहे रितेश धुमाल. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर या टीमचा आणि त्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. एक षटकार लागल्यानंतर आणखीन चांगली गोलंदाजी केलेली आहे रितेश धुमाल याने. रितेश धुमाल फार एंड समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण मात्र एक चेंडू पडल्यानंतर एक चांगला चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. थोडस कट सुद्धा होतो, आपण बघितला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडसा लेग कटर बॉल होताना सुद्धा दिसला. लेफ्ट आर्मर आहे आणि नॅचरली थोडासा लेग कटर असतोच लेफ्ट आर्मर. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी रितेश धुमाल याची. रितेश धुमाल मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म यावर होता फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? पण मात्र काऊ कॉर्नरच्या वरून तुम्ही सरळ निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. ताकदवर शॉट फॉल्स केला होता बॉलला. काऊ कॉर्नरच्या बाहेर पाठवून दिले, सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. या इनिंग मधला हा दुसरा षटकार आहे आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे ते 35 वर. अराउंड दी ऑफ स्टंप फोर्स केला होता आणि हा षटकार महत्वपूर्ण. खरं तर इट्स वेलकम सिक्सर म्हणता येईल. धावा होत नव्हत्या आणि जेव्हा अशा प्रकारचा षटकार येतो तेव्हा जो मानसिक दबाव निर्माण झाला असतो बॅटिंग करणाऱ्या संघावर, तो काही प्रमाणात कमी होतो. रितेश पुन्हा एकदा उजव्या स्टिच्या, यावेळेला मात्र चेंडू उजव्या स्टिच्या खूपच बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर झाले धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. थोडे जास्त व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला या बॉलमध्ये रितेश धुमाल याने आणि जास्त बाहेर कडून बसला, त्यामुळे हा वाईटचा इशारा होतो पंचांचा. अतिरिक्त 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 36 वर जातो स्कोर. पुन्हा रितेश. यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टायमिंग बरोबर साधलं गेलं नाहीये. चूक झाली खरं तर राकेश कडून आणि 1 धाव मिळाली आणि षटक समाप्त होतोय. इथे धुमाळचं धावसंख्या झालेली 37 आणि आमचे एक्सपर्ट करून माहिती दिली की रितेशने या षटकामध्ये किती धावा दिलेल्या आहेत. 10 धावा. म्हणजे रितेश धुमाळचं जर आपण गोलंदाजीचं पृथ्वीकरण बघितलं तर रितेश धुमाळने तब्बल 17 धावा दिल्या आहेत 2 षटकांच्या खेळामध्ये आणि 1 फलंदाज बाद केला. पण जेव्हा अंडर 20 म्हणजे तुम्ही 10 पेक्षा कमी धावा सरासरीनं करतात, 4 षटकांसाठी बरोबर वेळ घेतलेली आहे. 4 षटके अगदी वेळेत पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणात कुठल्याही प्रकारे बदल होणार नाहीये आणि हेच प्रत्येकाने खरं तर 21 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. प्रत्येकाने हिट करणं फार गरजेचं आहे. हे म्हणता आपण पाहतोय वेळ, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी बरोबर, कारण वेळ कोणाला थांबत नसते, त्यामुळे वेळेबद्दल सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. अंतिम 1 षटक शिल्लक आहे आणि ओम पाटील बॉलिंग भाग होतो, जो मला वाटते अमोल पाटील यांचा सन आहे. येस, युवा आहे ओम पाटील. मी सुरुवातीला नमूद केला होता की जी नावं पहिल्यांदा असायची, फार मोठी नावं असायची. मोती असेल, अमोल पाटील असेल, अरविंद असेल, अशी कित्येक मोठी नावं, प्रशांत असेल, अशी कित्येक मोठी नावं होती त्यामध्ये. पण आज ती नाव बाजूला सोडून मात्र एक जबरदस्त संघाची बांधणी केलेली आहे जॉली स्पोर्ट कामगार संघाची युवा खेळाडूंची. ओम मार्गस्थ होईल. राईट आर्म या फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि एक सोपा सुंदर झेल लॉंग ऑनला घेतला जातो आणि पहिल्या चेंडूवर ओम पाटीलला सफलता मिळते.
होता ऑन द राईज खेळला होता या बॉलला लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनची एरियाची होती, क्लिअर करू शकला नाहीये आणि यशने अतिशय चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे पहिल्याच बॉलवर विकेट मिळते ओम पाटील याला. आज यशने झेल घेतलेल्या रात्रीमध्ये सोनाजी टेंबर संघाच्या यशने तुफान फलंदाजी केली होती. या दोघांना जेव्हा पाहतोय ना, दोघांमध्ये खूप साम्य दिसतंय. ज्वारी स्पोर्ट कामतगर संघाचा यश पाटील, त्याचबरोबर सोनाजी टेंबर संघाचा यश ओम पाटील. लॉंग रन अप, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वाईड अप लॉंग अपचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळेल फक्त एक धाव घेण्याची. शॉट चांगला होता, मात्र गॅप जास्त शोधलं नव्हतं. थोडंसं फटक्यामध्ये ताकद सुद्धा कमी लावली होती या वेळेला. फक्त एक सिंगलच मिळते आणि फिल्डिंगचा दर्जा जर आपण बघितला ज्वाली स्पोर्ट कामतगर टीमचा नक्कीच चांगला आहे. एखाद दुसरं जर आपण अपवाद वगळला तर नक्कीच चांगली क्लास फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ओम पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली, कारण स्लॉग ओव्हर आहे हे मला आपण पाहतोय. आणि स्लॉग ओव्हर मध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक चेंडूवर एखादी धाव मिळत असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला काही फरक पडत नाही. कुठलाही प्रभाव पडणार नाहीये. मोठे फटके यायला पाहिजे. उर्वरित बॉल जर आपण बघितले काही शिल्लक आहेत, त्या बॉलवर मोठे फटके जर आले तरी चांगल्या दिशेने वाटचाल करेल आई वज्रेश्वरी निंबोली टीमचा स्कोर. ओम पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जातोय. यावेळेला मात्र पुलचा फटका आहे. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक दुसरी सफलता ओम या षटकामध्ये आपल्या संघाला मिळवून देतोय. गोलंदाजी करतोय ओम. दुसरी सफलता आतापर्यंत या षटकामध्ये मिळवून दिलेली आहे. आणि काय 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण 2 सफलता त्याने प्राप्त करून दिलेल्या आहेत. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर ओम पाटील. 2 विकेट या स्लॉग ओव्हर मध्ये आपण बघितलं तर नक्कीच मोठे फटके म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. मात्र या स्लॉग ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर ओम पाटील. 2 बॉल शेष असतील ओमच्या या षटकातले. या इनिंग मधले 2 बॉल शेष. राईट आर्म ओ द विकेटने कुल्लेंचा बॉल यावेळेला जोरदार अपील आणि फ्लावेल बी सापडतोय. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी केली होती आणि आणखीन एक विकेट मिळते ती ओम पाटील याला. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स दाखवतोय बॉलर ओम पाटील. अप्रतिम गोलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये. 3 विकेट आतापर्यंत ओम अमोल पाटील याच्या नावावर. अंतिम एक बॉल शेष. स्लॉग ओव्हर मध्ये धावा बनायला पाहिजे, मात्र स्लॉग ओव्हर मध्ये विकेट या ठिकाणी मिळवतोय गोलंदाज ओम अमोल पाटील. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यांनी बॉलिंग करतोय. विकेट टू विकेट बॉलिंग आहे. काय प्रेशर बनवलेलं आहे ते आई वज्रेश्वरी निंबोली टीमच्या फलंदाजांवर. शेवटचा बॉल घेऊन जातोय बॉलर ओम अमोल पाटील. फुलटॉस बॉल होता, ताकद जास्त नाहीये फटक्यामध्ये. मिड विकेटला बॉल जातोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल, रनआउटची संधी आणि थ्रो थोडासा ओव्हर झाला होता, त्यामुळे गॅदर करण्यासाठी वेळ लागला आणि 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. आणि या 2 रनने आई वज्रेश्वरी निंबोली टीमचा स्कोर झालेला आहे 41 रन आणि 42 रनचा टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर टीमला. आणि जाऊया आपण टॉसकडे. टॉस बॉक्स मध्ये हजर असतील द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचा. टेंबरपाडा त्याचबरोबर वीर बजरंग कारिवली. वेलकम. टेंबरपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत.
कारिवली संघाचे कॅप्टन जोडले जात आहेत. क्या बात आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. मी आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय श्याम शेठ चौधरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते टॉस होईल. भिवंडी मनपाचे सन्माननीय नगरसेवक हनुमान चौधरी साहेब यांचे बंधू आहेत श्याम शेठ चौधरी साहेब. आपलं हार्दिक स्वागत. आणि विशेष म्हणजे क्रिकेटशी त्यांचं खूप जवळीक नातं आहे, कारण त्यांचं नाव जेव्हा मी घेईन तेव्हा मास्टर 40+ ची मला आठवण येईल. वेलकम, आपलं स्वागत आहे. ज्या 40+ संघटना आहेत मास्टर 40+ चे ते निगडीत आहेत. आणि मला आजही आठवते की एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून शेवटची स्पर्धा झाली होती, आम्ही खूप एन्जॉय केली होती. त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉईनची माहिती देणं गरजेचं असणार आहे, कारण एक बाजू जर बघितली आपण तर धर्मराजा चषक 2025, कारण हे 5वं पर्व आहे. आणि धर्मराजा म्हटलं की लगेच तुम्हाला आठवण येईल या संस्थेचे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब, वरालजी स्पोर्ट्स. आणि दुसरी बाजू जी आहे ती वरालजी स्पोर्ट्स ताडाली. 5 षटकांची मॅच असणार आहे. तर आपण कॉलिंग कोण करणार आहे? क्या बात आहे. टेंभुर्णपाडा संघाच्या कॅप्टनना संधी देत आहेत कारिवली संघाचे कॅप्टन. यस, आलेला वरालदेव आहे. यस, श्यामशेठ चौधरी साहेब आपलं विशेष आभार. आपण टॉससाठी आलात. एक छोटीशी वार्तालाप तर झालंच पाहिजे, कारण मोठी स्पर्धा आहे. कामतघराडी कारिवली संघ खेळणार आणि टेंभुर्णपाडा, हे दोन्ही जर गावाचा विचार केला तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पहिला प्रश्न कसा वाटला, म्हणजे मैदानात प्रवेश केल्यानंतर या स्पर्धेविषयी कसं वाटलं? मैदान तर छानच आहे आणि टुर्नामेंट सुद्धा मोठे आहे. आणि जरा खेळायला आल्यावर ग्राउंड चांगला असला तर तुमचा परफॉर्मन्स पण चांगला होईल अशी अपेक्षा झालीच पाहिजे. क्या बात आहे. खूप सुरुवात तर खूप चांगली आहे ओपनिंगची. टॉस जिंकलेला आहे, नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार महत्वपूर्ण, कारण निर्णय फार महत्वाचा ठरणार आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. पाठीमागे विशेष उद्देश काय? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे उद्देश काय? दुपारचं सत्र आहे. प्रथम फलंदाजी करताना थोडा प्रॉब्लेम येतो, रन जास्त होतात, पण क्षेत्ररक्षण करताना आम्हाला थोडा जास्त बेनिफिट भेटेल अशी आशा करतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, पण एक दुसरा प्रश्न विचारू असतो, कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे? अर्ली ब्रेक थ्रू कोण मिळवून देईल? कुठला गोलंदाज ज्याच्याकडनं जास्त अपेक्षा करतो? अपेक्षा सर्व खेळाडूंपासून असते, परंतु अर्ली ब्रेक तुम्ही सांगितलं तर दीपेश नाईक आहे आमच्याकडे. काय माइंडसेट असेल साधारण? किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही कदाचित विजय प्राप्त करू शकता पहिल्याच मॅच मध्ये? आम्ही 50च्या अंडर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आणि जेवढा चांगला परफॉर्मन्स गोलंदाजांकडून होईल तेवढी अपेक्षा करतो. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. कारिवली गावात सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं, खूप प्रेम करतं क्रिकेटवर. पहिली मॅच तुम्ही खेळतात, नाणेफेक जिंकली जर असती तर निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. क्या बात आहे. म्हणजे तुमची रणनीती जी होती बॅटिंग करण्याची आणि तुम्हाला बॅटिंग आलेलं आहे, मग काय माइंडसेट असेल साधारण? किती धावा सेफ राहतील? कारण तुम्ही 3 मीटिंग झाले असेल आणि बॅटिंग घ्यायचे ठरलं होतं, म्हणजे ते सुद्धा ठरलं असेल की आपण किती धावांपर्यंत पोहोचायचं. आता ॲक्च्युली कसे आमचे 2 प्लेयर जे येत नव्हते, जे बॅट्समन आहेत ते आता सुजित नाईक हे जॉईन झालेले आहेत. परत जतीन पाटील देखील जॉईन झालेला आहे. परत अजून 2 प्लेयर जे नवीन आहेत अजय, ते देखील, म्हणजे आम्ही 4-5 बॅट्समन घेऊन उतरणार आहेत पूर्ण. क्या बात आहे. सुजित नाईक म्हटलं की लगेच सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाचं नाव येतं आणि त्याबरोबर सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज, त्यामुळे संघाला खूप मोठी बळकटी आली असेल. काय माइंडसेट साधारण किती धावांपर्यंत गेलं तर? कारण त्यांनी सांगितलं की 50-60 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल 5 षटकामध्ये. काय माइंडसेट, किती धावांपर्यंत सेफ राहतील तुम्हाला जिंकण्यासाठी? असं काय माइंडसेट घेऊन आलो नाही आहे. मी सर्वांनाच अपील केलेलं आहे की आपला बेस्ट परफॉर्मन्स द्या, कारण की ही ट्रॉफी आपण मागच्या वर्षी सेमीफायनलला हारलेलो होतो. यावर्षी आपण फायनल जिंकण्याचा प्रयत्न 100% असेल. आणि जेव्हा सुजित नाईक येतो तेव्हा आम्हाला वेगळाच कॉन्फिडन्स येतो या ग्राउंडवर, कारण की सुजित नाईक असल्यानं म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो आमच्या मागे. सुजित नाईक असा खेळाडू आहे की ग्राउंडवर असल्यावर देखील आमच्या पूर्ण संघाला एक थरार, म्हणजे एक एनर्जी एक वेगळी फील होते. डेफिनेटली सुजित नाईक असेल तर ओपन क्रिकेटला सुद्धा एक्सपिरियन्स किंवा उत्साह वाढत असतो. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती टेंभुर्णपाडा वर्सेस जे वीर बजरंग कारिवली, आणि टेंभुर्णपाडा संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वीर बजरंग कारिवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तसेच दोन्ही संघाच्या जे पाठीराखे असतात त्यांना खास करून शुभेच्छा असणार आहे.
आपण जाऊया लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि कॉम बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक हेमंत पाटील. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 मध्ये या स्पर्धेचे आयोजक आहेत राजा नगरसेवक मान्य श्री निलेश दादा चौधरी साहेब, त्यानंतर वराल देवी स्पोर्ट टाडाली, जॉली स्पोर्ट कामतघर जो संघ खेळताना आपल्याला दिसतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पर्व 5 आणि या 5व्या पर्वाचा गर्व आहे, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावर्षी सुद्धा थोड्या वेगळ्या अंदाजामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते, ज्यामध्ये ग्रामीणचे संघ खेळताना दिसतात, त्यानंतर BC4 सिटी ओपनचे संघ सुद्धा खेळताना आपल्याला दिसतात. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली कामतगड टीम समोर लक्ष आहे ते 42 रनचं 8 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 2 ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. यश पाटील इज ऑन स्ट्राईक अँड नॉट स्ट्राईक एंडला आहे तो साया चौधरी. साया चौधरी आहे नॉट स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल थोडासा फुल लेनचा होता, ह्या वेळेला फक्त ढकलून दिलेला आहे, जनरली पुश केलंय. कवचच्या दिशेने चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगलने दिमाग होतं फलंदाज यश पाटील आपला आणि टीमचं खातं ओपन करतोय पहिल्या बॉलवर. पण थोडासा आत्मविश्वास बघायला मिळाला. अशा वेळेला तुम्ही जो फटका खेळतात ना, भले तुम्हाला 1 धाव मिळाली, पण तो चेंडूवर खेळताना तुमचा आत्मविश्वास बघायला मिळाला. यशने जो फटका जो खेळलेला आहे, आता हलक्या त्याने बरे खेळलेला आहे, पण सरळ बॅटनं आत्मविश्वास बघायला मिळाला. दीपेश कुलबी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ऑन ड्राईव्ह आहे ह्या वेळेला सायवा याचा आणि लॉंगांच्या दिशेने आपण बघितलं फिल्डिंग अतिशय चांगली आहे. सिंगल या ठिकाणी मिळते आणि या सिंगलने टीमचं टोटल जाईल 2 वर आणि साया चौधरी यांनी सुद्धा आपलं खातं ओपन केलेलं आहे या सिंगलने. 42 धावांचं जे लक्ष आहे, म्हणजे आस्किंग अंदाज जर आपण बघितलं 8 किंवा 9 धावा करायच्या आहेत. दीपेश कुलबी उलटॉस बॉल फक्त बघितलं दिशा दाखवलेली आहे. पॉइंटच्या वरून बॉल न केल्याने पाठवलं डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार यश पाटील यांनी. क्लेवर बॅटिंग, कारण बघितलं उजवेष्टीच्या बाहेरचा फुल टच चेंडू आहे, अगदी पॉइंटच्या वरून खेळला आणि DRSची मागणी केलेली आहे हाईटसाठी. यशने DRSची मागणी केलेली आहे. वैद्यराटीचं भीमर अर्नो तिसऱ्या पंतांची मागणी केलेली आहे. यस चेक केलं जाईल. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. टेलिकास्ट दुनियातलं एक मोठं नाव आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. येस सर, इट्स अ नो बॉल. खूपच उंच चेंडू होता, भीमर चेंडू होता आणि खरं तर मी तर म्हणजे क्लेवर, कारण मागे थोडासा आला यश आणि अगदी पॉईंटच्या वरून, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन होतं, क्षेत्ररक्षण मर्यादा होत्या, पॉवर प्लेचा सेटअप होता, पॉईंटच्या वरून चेंडू खेळला आणि डीपिश पॉईंट सीमापर जाणारा हा चौकार आणि 4+1 5 धावा मिळतात आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे, पण ते इशारा करतात फ्रीट. यस मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते यश पाटील याला. आक्रमक फलंदाज आहे यश. मिस टाइम फटका या वेळेला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटला कॅच जरूर होता, मात्र फील्डचा फायदा मिळताना दिसतोय यश पाटीलला. 1 रन या ठिकाणी ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल 8 वर. चांगली सुरुवात आहे, कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि जर आस्किंग अनरेट जर आपण बघितलं 8 किंवा 9 धावा करायच्या आहेत प्रत्येक षटकामध्ये. चांगली सुरुवात कामतगर संघाची. दीपेश कुलबी हॉफली घेतला, लॉफ्ट केलाय लॉंगांच्या दिशेने. एफर्ट तर चांगला होता, अडवला जातोय लॉंगनला बॉल. 2 रन्स किती रन्स काढलेले या ठिकाणी पाहिलं जाईल. सिंगल ओनली, फक्त 1च रन या ठिकाणी मिळते आणि सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर. हेमंत, आकाशने आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू रोहमान सीमारेच्या बाहेर जातोय. आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 5 धावा वाचवलेल्या आहेत. अगदी बरोबर, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट दाखवलंय लॉंगनच्या फिल्डरने. स्विच इट केलंय, गॅप मध्ये सुद्धा आहे, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार.
म्हणता येईल आणि आजकाल त्याला अगदी नाव गोंडस नाव आहे स्विच हिट. पण मात्र रिव्हर्स हिटचा फटका बघायला मिळाला, कारण आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅन आणि जवळपास बॅकवर्ड पॉईंटच्या मधून फटका, गॅप प्लेसमेंट किती जबरदस्त होतं आणि चेंडू सरळ स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग करतोय यश पाटील. यावेळेस फुलटॉस बॉल हवेत होता, मात्र दूर होता फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग जरूर करतोय. मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 42चं टार्गेट चेस करत असताना स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा स्कोर आहे 14 रन, कुठलाही विकेट नाहीये. खूप चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणता येईल. आणि जेव्हा आवश्यक धावगती तुमची जी असते, आवश्यक धावगती किंवा आस्किंग 100 असतो आणि याही पुढे जाऊन तुम्ही जेव्हा सुरुवात करता बॅटिंगची, तेव्हा हेमंत येणारे जी षटके असतात यामध्ये आवश्यक धावगतीचा किंवा आस्किंग 100चा एक मानसिक जो दबाव असतो तो पूर्णपणे कमी होत असतो. आणि येणारे जे बॅटर असतात, फलंदाज जर बाद झाला, येणाऱ्या बॅटरवर सुद्धा एक मानसिक दबाव कमी होतो आणि संघ आपोआपच विजयाकडे वाटचाल करीत असतो. आपण यानंतर दुसरी मॅच पाहणार आहोत, ती म्हणजे रणवीर 11 वीर बजरंग कारिवली विरुद्ध टेंबरपाडा. दोन्हीही दिग्गज संघ आहेत. हेमंत, दोन्ही संघाचा विचार जर केला ना, हे दोन्हीही दिग्गज संघ आहेत तालुका क्रिकेट मधले. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये एक बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. धर्मराजा चषकचा जर आपण विचार केला तर नक्कीच प्रत्येक संघ हा मजबूत संघ आहे. धर्मराजा चषक मध्ये येणारे संघ सर्व मजबूत संघ आहेत आणि खरोखरच ही टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंटचं भरपूर नाव आहे पूर्ण महाराष्ट्रभर. आणि बघितलं आपण तर पालघर जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, त्यानंतर ठाणे जिल्हा असो, मुंबईच्या काही ठिकाणावरून सुद्धा संघ खेळण्यासाठी येतात या स्पर्धेमध्ये. एक नामांकित स्पर्धा म्हटली जाते भिवंडी मधली. राज गोळवी येतोय दुसरं षटक घेऊन. स्विच हिट खेळलेला आहे आणि गॅप शोधलेली आहे. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार. शॉट, काय नजर आहे बॉलवर यश पाटील याची. स्विच हिटचा फटका सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने खेळतोय. रिव्हर्स स्वीप केलं होतं या बॉलला आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय यश पाटील. 4 रनसाठी चौकार. आतापर्यंत क्लास क्रिकेट यश पाटील जरा खेळताना पाहतोय. 3 चौकार त्याने लगावलेले आहेत आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत घेऊन गेलेला आहे. धावसंख्या झाले 18. एक दमदार सुरुवात बघायला मिळते. समोरची धावसंख्या 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, माफक धावसंख्येचा पाठलाग करताना एक आक्रमक सुरुवात स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वेलरी स्पोर्ट कामतघर संघाची. राजगुरू पण एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म, यावर मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. विकेट. चांगली फलंदाजी करतात दिसतोय यश पाटील. यावेळेस थोडासा शफल झाला होता, इम्प्रोव्हायझेशन हुक शॉट खेळला होता आणि बॉलला सरळ पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. जबरदस्त फटकेबाजी यश पाटीलची. निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 22 धावा झालेल्या आहेत. 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीची जोडी अजूनही खास करून यश पाटील इज ऑन फायर. पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे, परंतु पंचांचं बारकाईने लक्ष होतं. चेंडू हा डावी इष्टी सोडून जात होता, तर पंचाने अपील फेटाळून लावलेला आहे. आय थिंक बॅट आणि बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू पायावर आदळला होता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता यश पाटील याचा, मात्र यावेळेस बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. मात्र एक सिंगल जरूर मिळालेली आहे. स्कोर जर आपण पाहिला झालेला आहे तो 23 रन. विजयाच्या दिशेने एक चांगल्या पद्धतीने वाटचाल करताना दिसतो स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर टीम. राजगुरू यावेळेला मात्र सफल क्रॉस होऊन फटका खेळला, हवेत फटका खेळला. झेल होईल का? आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तुमचा संघ अडचणीत असतो ना हेमंत, तेव्हा अशा प्रकारचे झेल तुम्ही घेणं फार गरजेचं असतं, तरच तुम्ही संघावर प्रेशर बिल्डअप करू शकता. मला आधी सामना आठवतोय 25 जूनची ती दुपार, वर्ल्ड कप 1983. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले विव रिचर्ड्सने. पुन्हा चेंडू मदनलालकडे सोपवला आणि त्या षटकामध्ये जो झेल घेतला कपिल देवने उलट दिशेने धावून, आणि सामन्याला काळजी मिळाली आणि भारत चॅम्पियन ठरला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग बरोबर झालेला नाहीये.
पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. लेग बायचा इशारा येतोय, कारण खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. शरीर बिंदू चेंडू बघायला एक धाव मात्र मिळते अवांतर चौपाने. स्पिचिट परत होतं यावेळेस साहेब चौधरी याला. पोरामच्या जागी हा बॉल लागला होता, कॅच जरूर होता, मात्र एक लेग बायच्या रूपाने रन मिळते. धावसंख्या जाईल 26 वर. 26. राज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. वॉट अ शॉट, स्वीप केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार आणि यशच्या बॅट मधून आलेला हा 5वा चौकार. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त ग्रेट शॉट, अप्रतिम बॅटिंग, स्क्वेअर विथ द विकेट. काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय यश पाटील. थोडासा फुल लेंथचा बॉल होता, स्वीप केलं बॉलला आणि पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. येस, मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आमचे भाविक चिदोरिया यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, आपका हार्दिक स्वागत आहे. आणि खास करून त्यांच्या माध्यमातून अरेना स्पोर्ट्स क्लब जे आहे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणार आहे. त्यासाठी 1 मंथचं पॅकेज स्विमिंगसाठी खास करून त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष विशेष आभार व्यक्त करतोय. जेव्हा तुम्ही मॅन ऑफ द किताब पटकावता तेव्हा तुम्हाला एक कार्ड दिलं जाते आणि हे कार्ड दिल्यानंतर तुमच्या फॅमिलीसाठी खास करून अरेना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून स्विमिंगसाठी 1 महिना फ्री ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. खास करून स्पॉन्सरशिप दिली आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब आणि वरादी स्पोर्ट ताडाली तसेच ज्वाली स्पोर्ट कांबळकरच्या वतीने. दोन ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. फक्त 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामन्यावर या वर्चस्व आहे ते जॉली स्पोर्ट कामतघर या टीमचं. शुभम गुळवी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल, ओ हवेत आहे बॉल. ह्या वेळेला फिल्डर येतोय डीप स्कोअर लेगचा आणि पुन्हा एकदा कॅच सुटला जातोय. 2चा कॉल आहे, थ्रो होईल. बॉलरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 32 रन. विजयाकडे वाटचाल करणारा संघाला पाहतोय आपण. स्वर्गीय परशुराम पाटील स्पर्धी ज्वाली स्पोर्ट कामतघर हा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. शुभम गुळवी, ओ व्हाट अ शॉट, स्लॉक केलं बॉलला डीप स्क्वेअरच्या दिशेने, मात्र फिल्डर त्या ठिकाणी होता. अतिशय चांगला कॅच घेतला आणि ही पहिली विकेट जाते जॉली स्पोर्ट कामतघर टीमची. साया चौधरी इज आय. फटका बघायला मिळाला, मात्र डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करता आलेला नाही. डीप स्क्वेअर लेगला उभा असलेला क्षेत्र एक चांगला झेल घेतोय आणि बऱ्याच उशिराने एक सफलता मिळते. परंतु खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. पार्टनरशिप महत्वाची होती, कारण बघितलं आपण धावा भलेही जास्त जमवलेल्या नाहीत, पण जी यश बरोबर जी पार्टनरशिप केली ती फार महत्वाची ठरली. अतिशय चांगली पार्टनरशिप. फुलेंचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर, नोचा इशारा. नक्कीच हा भरपूर लाईनच्या बाहेर सुद्धा होता. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आणखीन ऍड होईल. धाव फलक जाईल 33 वर. दुष्काळात 13वा महिना. तुमच्याकडे ऑलरेडी धावा कमी आहे, तुमचं भांडवल ऑलरेडी कमी आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करता तर तुमच्यावर जास्त मानसिक दबाव निर्माण होईल. 33 धावा झाल्या. 3 नेल्सन. 9 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. शुभम गुळवे, चांगला फटका आहे, पूल केला बॉलला आणि पाठवलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. इतका शॉट नव्हता, पण सुरुवातीला पवित्रा घेतला होता आणि हा चौकार येतोय तो म्हणजे प्रतीकच्या बॅटमधून. चौकारने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 37.
फक्त 5 रन दूर आहे पहिल्या विजयापासून जॉली स्पोर्ट कामतघर टीम. ओहो फले घेतला, लॉक केलाय लॉंगाच्या दिशेने आणि हा विजयी षटकार येतोय फलंदाज प्रतीक चौधरीच्या बॅट मधून आणि ही मॅच जिंकलेली आहे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली कामतघर टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हड लक आई वंचेश्वरी निंबवली टीम. येस, आम्ही खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी दोघांचा विचार केलेला होता. त्यामध्ये पहिला विचार या ठिकाणी पाहतोय आपण, यश पाटीलने 5 चौकार लगावले आणि नाबाद 24 धावांची खेळी केली आणि शेवटचं षटक जे ओम पाटीलने हाताळलं त्यामध्ये फक्त 4 धावा का स्लॉगवरचं षटक होता आणि महत्वपूर्ण 3 विकेट्स प्राप्त केले. पण मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब जो दिला जातोय तो म्हणजे युवा गोलंदाज, अष्टपैलू गोलंदाज ओम पाटील. कारण स्लॉग ओव्हर मध्ये त्याने खरं तर फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण 3 सफलताही प्राप्त केल्या, प्रेशर बिल्डअप केलं. ओम पाटील इज मॅन ऑफ द मॅच. ओम पाटील आपण लगेच यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे, लगेच मॅचला सुरुवात करायची. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, ज्या ठिकाणी सज्ज असतील आमचे गुरुवर्य डॉक्टर गवली सर. येस, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. ओम आपण यायचंय, ओम पाटील.
जी म्हात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे. हेमंतजी गवारे आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. त्यानंतर अरेना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून 1 month मेंबरशिप टू फॅमिली फ्रॉम योगेश सेठ हे सुद्धा प्रदान करायचं आहे. यस, सतीश विजय सुप्रसिद्ध सिंगर स्वीट व्हॉइस शहापूर गावचे आहेत आणि सुप्रसिद्ध सिंगर आहेत स्वीट व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट ज्यांना मी समजतो सतीशजी विषय यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. हे कार्ड दिलं जाईल. ओम हे कार्ड जे आहे यासाठी 1 month मेंबरशिप असणार आहे. आपल्यासोबत पिताश्री अमोल पाटील नक्कीच घेऊन जा यासाठी.